भाजप पक्षाकडे 13 उमेदवारी मागणाऱ्या भाजपच्याच आमदार मंदा म्हात्रे या निवडणुकीमध्ये नाराज असल्याची चर्चा होती। मात्र प्रत्यक्षात निवडणुकीच्या ऐन तोंडावरती आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आणि मंदा म्हात्रे प्रचारामध्ये उतरले। आपण त्यांच्याशी बोलूया। काय म्हणाल, मंदा म्हात्रे नाराज होते हे सर्वश्रुत तुम्ही स्वतःही बोलले होतात, पण तुम्ही आता पुन्हा प्रचारात आलेले आहेत, नक्की कोणाचा प्रचार करताय? मी आमच्या भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत, माझ्या इथे ज्येष्ठ नगरसेवक डॉक्टर नाथ आहेत, आमचे सती गुरके आहे, नरभागे आहे, माझ्या इथल्या 4 उमेदवार आहेत आणि आपण त्यांच्याने प्रचार करणार तर कोणाचा करणार? भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते मला वाटतं नव्या मुंबईमध्ये मी एकमेव असेल, पहिली जाणार मी आणि माझा पुत्र निलेश। त्याच्यामुळे त्यांच्याशी गद्दारी करणं म्हणजेच देवेंद्रजींशी गद्दारी करणं। तुम्हाला माहिती नसेल, जेव्हा अजितदादांनी माझ्याकडे 1 मत मागितलं होतं MLCच्या वेळी, त्यावेळी मी अजितदादांना एकच सांगितलं होतं, मी स्वप्नात सुद्धा देवाभाऊंशी कधी गद्दारी करू शकत नाही। आणि आजपर्यंत तुम्ही जर माझा इतिहास पाहिला नव्या मुंबईतला 35 वर्षाचा, ज्या ज्यावेळी पक्षाने तिकीट दिले त्यावेळी आम्ही त्या उमेदवारांना निवडून आले। लोक काही म्हणो, उद्या म्हणतील शिवसेनेत चालल्या, परवा म्हणतील, तिथे नेहमीची आरोळी आहे मला बदनाम करण्यासाठी, मला काही मिळू नये म्हणून ती नेहमी चर्चा। डॉक्टर तर माझ्या नेतृत्वात 6 वेळा निवडून आलेले तिथे, आणि त्यांनी तर पुढचं महापौर व्हायला पाहिजे। नाथ समाजाचा एकमेव माणूस 6 वर्ष निवडून येतो, 6 वेळा। काहीतरी पक्षाने त्याचा विचार केला पाहिजे। मी बोलणार एकदम स्पष्ट आहे, म्हणून मी लोकांना आवडत स्पष्टच तुम्हाला विचारतो, कारण आता जी चर्चा सुरू आहे की मूळ भाजप वेगळी झाले, RSS वेगळे झाले, सगळे एकनाथ शिंदेकडे गेले, तुमच्या मूळ शिवसेनेतले लोक देखील भाजपमध्ये लोक एकनाथ शिंदेकडे गेले। भाजपकडून तिकीट वाटप झालं ते फक्त एका विशिष्ट गटालाच फक्त तिकीट वाटप झालेलं आहे। मग तुम्ही मूळ भाजपच्या लोकांचा प्रचार करताय की नाही? मी जेवढे मला उमेदवार दिले त्यांचा मी करते। मूळ भाजप काय नाही, ज्यांना आता उमेदवारी मिळाले ते भाजपचेच आहेत आणि मी त्यांचाच प्रचार करते। उगाच काहीतरी आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत काही दुसरं नेऊ नका। पण तुम्हाला खरं सांगते, बघा आजचा जो वर्ग आहे आलेला, हा आमच्या CBDतला सगळा कार्यकर्ता वर्ग आहे आणि सर्व प्रेमाने एकमेका दिलाने काम करतात। इथे बघा तुम्हाला भाजपच दिसेल, मग तर शाश्वती पटेल ना तुमची। मला सांगा एक मुद्दा की आज नेहमी गणेश नाईक आणि मंदा म्हात्रेंचं वैर हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। असं असताना आज गणेश नाईकांनी सांगितलं की माझं मंदा म्हात्रेंसोबत कोणतं वैर नाही। तुम्ही तुमचं आता तुमच्याकडे सुद्धा वैर तुम्ही विसरले गेलेलं आहे की 13 उमेदवार नाही मिळायची मनात खंत अजून आहे? नाही, उमेदवार नाही मिळाले त्याची खंत तर माझ्या मनात असणारच आहे, कारण ते सच्चे कार्यकर्ते होते ज्यांनी 10 वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम केलंय। मग कार्यकर्त्यांना जर मी न्याय देऊ शकली नाही तर मला सुद्धा असं वाटतं मी आमदार असून काय उपयोग आहे? शेवटी कार्यकर्ता माझा कणा आहे। नेता कधी बनतो? जेव्हा कार्यकर्ता त्याची घोषणा देतो। लोक जेव्हा बोलतात मंदा ताई म्हात्रे आगे बढो, तेव्हा एक ऊर भरून येतो की माझे कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत। खंत असणार मनात, ती बोलू आम्ही कधीतरी पक्षाच्या व्यासपीठावर। आणि गणेश नाईकाचं माझं वय नाही आहे। गणेश नाईकाकडे कधी मी कुठली कामं मागितली नाहीत, कधी टक्केवारी मागितली नाही। कधी मागितले असतील तर 1-2 तिकीट, त्या पण मी गेले 15-20 वर्ष झाली कधी त्यांच्याकडे तिकिटाला गेलेली नाहीये। मी स्वाभिमानी आहे, मला नाही माझ्या मुलाला 20 वर्ष तिकीट मिळाली तरी मी कधी माझी खंत लोकांपुढे मांडली नाही। माझा मुलगा पण आज आहे ना, त्यांच्या प्रचारात आहे, सगळीकडे आहे। आपल्याला माहिती आहे इथे काय चाललंय काय नाही चाललंय। आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सगळ्या जायजा घेतात, कोण काम करतं नाही करतं, कोण काय काय करतं, त्याची पूर्ण माहिती माननीय मुख्यमंत्र्यांना आहे आणि त्याच्यामुळे आम्ही काम करत राहणार। नक्कीच भाजपचे आमदार म्हणून मी या निवडणुकीमध्ये प्रचार करणं हे माझ्यासाठी प्रतिबद्ध आहे, परंतु माझ्या मनात एक खंत आहे, माझ्या मनात एक सल आहे की मला एकही उमेदवारी दिली नाही। विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई।